बंधू सुनील राऊत आणि संपूर्ण राऊत परिवार यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उत्तर पूर्व ईशान्य मुंबईमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिंदे परिवार यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर संजय राऊत बंधू सुनील राऊत त्याचबरोबर मातोश्री देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। संपूर्ण राऊत कुटुंबियाकडून मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे। ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील असा जोरदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण पाहतो की ठाण्यामध्ये मतदान केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। एकीकडे राऊत परिवाराचं सुद्धा मतदान पार पडलेलं आहे। खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये संजय राऊतांचं महत्त्व हे उत्तरोत्तर वाढत गेलं। संजय राऊतांनी या निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकंदरीत शिंदे गट यांच्यावरती गंभीर आरोप सुद्धा केले। शिंदे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं। त्यामुळे या दोन फ्रेम्स आपण बघतो आहोत। एका फ्रेममध्ये आपल्याला दिसतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांचं मतदान पार पडलेलं आहे। त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः कल्याणमधून उमेदवार आहेत। त्याच्यामुळे कल्याण आणि ठाणे या दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा अनेक जागांवरती जाऊन प्रचार केलेला आहे। त्याच्यामुळे संजय राऊत यांचं सुद्धा मतदान आजचा हा महत्त्वाचा दिवस पार पडलेला आहे। नक्कीच ठाणे आणि कल्याण डोंबिवली अशा दोन्ही ठिकाणी दोन शिवसैनिकांमध्ये जोरदार सामना रंगताना पाहायला मिळतो आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारची ही लढत या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। ठाण्यामध्ये नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे असा जोरदार सामना। तर तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हे हॅट्रिक करणार का पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर त्यांच्या विरोधात आहेत वैशाली दरेकर। त्यामुळे कल्याण डोंबिवली त्याचबरोबर ठाणे हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात। अगदी बरोबर आहे सागर, कारण एकीकडे आपण बघतोय की कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार का, तर दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे हॅट्रिक करणार का असा प्रश्न आहे। त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना आपल्याला कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बघायला मिळतो। या दोन्ही मतदारसंघांचे निकाल अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि त्यासोबतच या दोन्ही गटांच्या उमेदवारांची राजकीय भवितव्य ठरवणारे असणार आहेत। तर अभिनेता गोविंदा हा देखील आता मतदान करण्यासाठी दाखल झालेला आहे। आपण पाहतो आहोत की गोविंदाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटामध्ये प्रवेश केला। शिंदे गटाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार देखील गोविंदाकडून करण्यात आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे। यावेळी मतदान पार पडल्यानंतर शिंदे माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की संजय राऊतांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यावेळी संजय राऊतांचे दोन्ही बंधू त्याचबरोबर मातोश्री आणि संपूर्ण कुटुंब हे पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच कदाचित माध्यमांशी संवाद साधू शकतात। काही वेळापूर्वी त्यांनी संवाद साधलेला होता। त्यांनी आवाहनही केलं होतं की प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावावा, मुंबईकरांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं होतं। सोबतच त्यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य सुद्धा केलं की मुंबई हा महायुतीचाच बालेकिल्ला राहणार आहे। मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेला होता। इतकंच नाही तर 4 जूनला अनेक विकेट पडतील अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अर्थात महाविकास आघाडीवर आणि खास करून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। आणि पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या कुटुंबियांकडून औक्षण केल्यानंतर आता हे संपूर्ण शिंदे कुटुंब पाचपाखाडी इथल्या मतदान केंद्रावर दाखल झालं आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी त्याचबरोबर सुनबाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतकंच नाही तर वडील आणि मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान केंद्रावर दाखल झाले आणि संपूर्ण शिंदे